मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे। दरम्यान बीडच्या इशारा सभेपूर्वी सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही। पाहूयात। बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या इशारा सभेमुळे वातावरण ढवळून निघालंय। मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे। कुणबी नोंदी असलेल्या मराठा व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली, मात्र या मागणीमुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। अशातच मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत काही तासांमध्ये संपणार आहे। या पार्श्वभूमीवर बीडमधील जरांगेंच्या इशारा सभेला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। या सभेपूर्वी सरकारकडून पुन्हा एकदा जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी बीडमध्ये जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली। ते जे 4 शब्द त्यांच्या तज्ञांना लिहून घेतलेले सरकारच्या वतीने आलेले मंत्री महोदय होते, त्यांचे तज्ञ होते, कायदेशीर तज्ञ होते, अभ्यासक पण होते, त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते, त्यांनीच ते 4 शब्द लिहून घेतलेले, तर त्यावरच उपोषण सुटलेलं आहे। आई ओबीसी असेल तर तिच्या मुलांनाही ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली, मात्र जरांगेंची ही मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं बच्चू कडूंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही, त्याला काही शक्य नाही, कारण आता समजा एससी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आली तर 1-2 पोर आहे, तर एक आई एक असं म्हणून का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा, तर एका कुटुंबात 2 जाती तयार होऊ शकतात। ऑक्टोबरमधील उपोषणादरम्यान सरकारनं जरांगेंना काही आश्वासनं दिली होती। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं, मात्र सोयरे या शब्दाच्या अर्थावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद समोर आले। देशामध्ये कुठेही लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात आणि तिची जात मुलांना लागत नाही, हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे। त्याच्यामुळं माझी देखील त्यांना आज पुन्हा विनंती आहे की या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून बघितल्या पाहिजेत। एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे, तर दुसरीकडे जरांगेंनी दिलेली मुदत संपत आली आहे। त्यामुळे शिंदे सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी फोनवरून जरांगेंशी चर्चा केली, तसंच 24 डिसेंबरच्या मुदतीचा हट्ट सोडावा अशी विनंती त्यांनी जरांगेंना केली आहे। मात्र जरांगे आता मागे हटायला तयार नाहीये, त्यामुळे 24 डिसेंबर नंतर जरांगे कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।